लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप भाविकांच्या समोर आलं। यानंतर आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर सापडलं। हनुमान दरवाजाखाली हे तळघर सापडलेलं आहे आणि यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघरातून काही मूर्ती बाहेर काढल्या। यामध्ये चतुर्भुज मूर्ती अधिकाऱ्यांनी बाहेर काढली। त्यावर आता हीच आहे का विठ्ठलाची मूळ मूर्ती अशी चर्चा भाविकांमध्ये रंगली आहे। आक्रमकांच्या भीतीने विठ्ठलाची मूर्ती तळघरात तर लपवून ठेवण्यात आली नव्हती ना अशी चर्चा भाविकांमध्ये रंगलेली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुरातन ठेवा आढळून आलेला आहे। विठ्ठल मंदिरातील विटेच्या खाली तळघर आढळले आणि यात विठ्ठलाच्या भव्य मूर्तीसह अनेक पुरातन मूर्तींचा साठा आढळून आलाय। त्यामुळे विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आणखी काय काय गूढ दडलंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कमरेवर हात, एका हातात शंख आणि एका हातात गदा। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आढळलेल्या तळघरात विठ्ठलाच्या या भव्य चतुर्भुज मूर्तीसह अनेक पुरातन मूर्तींचा ठेवा आढळलाय। विष्णू अवतारातील ही अनमोल मूर्ती आढळल्यानं आता हीच पंढरपूरच्या विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। ढेरे सरांच्या या दाव्याचा प्रतिवाद केला आणि सध्या जी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मूर्ती उभी आहे हीच मूर्ती मूळ मूर्ती आहे, जी संत ज्ञानेश्वरांनी पाहिली होती, संत नामदेवांनी पाहिली होती, अगदी संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी याच मूर्तीच्या चरणावर डोकं ठेवलं होतं असं त्यांनी सांगितलं। तळघरामध्ये 3 मूर्ती सापडल्यात, एक व्यंकटेशाची आहे, एक विष्णूची आहे, एक महिषासुरमर्दिनी, 3 मोठ्या मूर्ती आहेत आणि एक लहान मूर्ती आहे संगमरवरी, ती बहुतेक भूदेवीची असावी आणि एक गाईचं शिल्प आहे छोटंसं। तिन्ही मूर्ती फार प्राचीन वाटत नाही आहेत, पेशवाईतल्या असाव्यात साधारण आणि थोड्याफार भग्न झालेल्या आहेत। त्याच्यामुळे ते विसर्जन करायच्या ऐवजी बळदामध्ये ठेवलं असण्याची शक्यता जास्त आहे। शिवकालीन इतिहासात अफजल खानाच्या स्वारी दरम्यान तुळजापूर, शनी शिंगणापूर आणि पंढरपूर यासह अनेक हिंदू मंदिरं आणि देवतांच्या मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता। याच हल्ल्यातून वाचवण्यासाठी या मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्याचा इतिहास सांगितला जातो। तशा नोंदीही अनेक शिवकालीन बखरी आणि इंग्रजांच्या पत्रव्यवहारातही सापडल्या। त्यामुळे आता विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील तळघरात आढळलेली मूर्तीही यापैकीच एक आहे का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। मी आत्ताच जे तळघर होतं त्या तळघराची पाहणी केली आणि तळघराच्या आतमध्ये जाऊन बघितलं तेव्हा 3 मोठ्या मूर्त्या, 2 छोट्या मूर्त्या आणि एक पादुका सापडलेली आहे। 3 ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहेत। त्याच्यातल्या 2 विष्णू अवतारातल्या आहे, एक जगदंबा म्हणजे महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे। या 3ही मूर्त्या काळा पाषाणामध्ये आहे आणि आत्ता आम्ही त्या वर काढून क्लीन करतोय। त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल, अभ्यासाअंती एक चांगला निष्कर्ष काढता येईल। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। कुणी विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानतं तर कुणी विठ्ठलाला बुद्धाशी जोडतं। पण आता विठ्ठल मंदिरातच सापडलेल्या या भव्य मूर्तींमुळे स्वतः विठ्ठलच मंदिरातून प्रकटला की काय अशीच चर्चा पंढरपूरसह राज्यभरात सुरू झाली आहे। आता ही विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का की इतर मूर्ती याची संशोधनानंतरच उकल होईल। वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।